हॅलो फ्रेंड्स, लास्ट पिरियडमध्ये आपण डिस्कस करत होतो वेक्टर कॅल्क्युलस. वेक्टर कॅल्क्युलसमध्ये डॉट प्रोडक्ट आपण पाहत होतो. डॉट प्रोडक्ट त्यालाच आम्ही स्केलार प्रोडक्ट असं म्हणतो. दुसरा अजून एक आहे क्रॉस प्रोडक्ट, त्याला आम्ही वेक्टर प्रोडक्ट असं म्हणतोय. सर आता याच्या आधी तुम्ही काय सांगितलं होतं बाळा, बघ लक्ष दे. याच्या आधी काही आपण प्रॉपर्टीज सांगितल्या होत्या. त्या प्रॉपर्टीजमध्ये तुम्हाला स्केलार आणि वेक्टर दोन्हीही प्रोडक्ट विषयी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. सर ह्या वेक्टर कॅल्क्युलस टॉपिकमध्ये आपल्याला काय शिकलो आपण? एक तर स्केलार कशाला म्हणायचं आहे, वेक्टर कशाला म्हणायचं आहे, वेक्टरचे टाइप्स काय असतात बघितले, वेक्टर रिप्रेझेंट कशाला करतात ते पण आपण बघितलं. वेक्टरचे ऍडिशन्स बघितले बाय युजिंग सम लॉज. लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन, लॉ ऑफ ट्रायंगल, लॉ ऑफ पॉलिगॉन, लॉ ऑफ पॅरलेलोग्राम, एटसेट्रा एटसेट्रा. नंतर आपण बघितलं लॉ सबस्ट्रॅक्शन, त्याला आम्ही काय म्हणतात वेक्टर सबस्ट्रॅक्शन. म्हणजे वेक्टरचं ऍडिशन झालं, वेक्टरचं सबस्ट्रॅक्शन झालं. आता वेक्टरचं मल्टिप्लिकेशन आणि वेक्टरचं डिव्हिजन बघायचं. वेक्टर कॅनॉट बी डिवायडेड बाय वेक्टर्स. मग फक्त इम्पॉर्टंट पॉईंट कोणता आहे? वेक्टरचं मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन म्हणजे त्याला आम्ही दोन टाईप बनतोय, एक आहे स्केलार प्रोडक्ट आणि एक आहे वेक्टर प्रोडक्ट. जर दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन स्केलार क्वांटिटी होत असेल तर त्यावेळेस त्या मल्टिप्लिकेशनला आम्ही स्केलार मल्टिप्लिकेशन असं म्हणतोय. और दॅट प्रोडक्ट इज कॉल्ड ॲज अ स्केलार प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट. इफ द multiplication or product of two vector quantities is a vector quantity, then that product is called as vector product or cross product. फार सोपं एक्झाम्पल तुला दिलतं बघा वर्क डनचं. मग वर्क डन मध्ये काय बघितलं आपण? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सर फोर्स कोणती क्वांटिटी आहे? वेक्टर. डिस्प्लेसमेंट वेक्टर. दोन वेक्टरचा प्रोडक्ट करतोय. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय झालं? वर्क डन. पण सर वर्क डन ही काय होती? स्केलार क्वांटिटी. पहा बेटा एक्झाम्पल दिलं, हे वर्क डन, हा फोर्स आणि हे डिस्प्लेसमेंट. सर वेक्टर एफ, वेक्टर एस, ह्या वेक्टर क्वांटिटी आणि या दोघांच्या प्रोडक्ट मध्ये तयार होणारी स्केलार क्वांटिटी. जर समजा ही वेक्टर आहे, ही वेक्टर आहे, हे वेक्टर क्वांटिटी, ही वेक्टर क्वांटिटी, दोघांचा प्रोडक्ट जर स्केलार क्वांटिटी असेल तर त्यावेळेस त्या प्रोडक्टला डॉट प्रोडक्ट और स्केलार प्रोडक्ट असतो. मग आम्ही लिनियर मोमेंटमचं पण बघितलं सर. लिनियर मोमेंटम डिनोटेड बाय पी. पी इज इक्वल टू एफ इंटू व्ही, फोर्स इंटू वेलोसिटी. सर दोन वेक्टरचा प्रोडक्ट जर स्केलार क्वांटिटी होत असेल तर त्यावेळेस या प्रोडक्टला स्केलार प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट असं म्हणतात. वर्क डन झालंय सर, लिनियर मोमेंटम. सर हे बेस्ट एक्झाम्पल आहेत स्केलार प्रोडक्टचे. मग आता वेक्टर प्रोडक्ट कसा असतो सर? माझ्याकडे एक आहे बडा टॉर्क, हा आहे फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्प्लेसमेंट. फोर्स वेक्टर क्वांटिटी आहे आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स याला एक्स म्हणू. या दोघातला प्रोडक्ट आहे, याला मी मल्टिप्लिकेशन म्हणतोय. हा टॉर्कचा टॉ. आता टॉर्क ही कोणती क्वांटिटी आहे? सर ही आहे, ही कोणती आहे? वेक्टर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट और परपेंडिक्युलर डिस्प्लेसमेंट बघायचं, ही कोणती क्वांटिटी? वेक्टर क्वांटिटी. दोन वेक्टर क्वांटिटी पासून जर नवीन एक वेक्टर क्वांटिटी फॉर्म होत असेल तर त्यावेळेस त्या प्रोडक्टला कोणता प्रोडक्ट म्हणायचं? वेक्टर प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्ट. कोणता? वेक्टर प्रोडक्ट और क्रॉस प्रोडक्ट. मग पहा बेटा, आपल्याला लक्षात आलं का? दोन वेक्टरचं ऍडिशन केलं,
वेक्टरचं सबस्ट्रॅक्शन केलं, वेक्टरचं मल्टिप्लिकेशन. पण मल्टिप्लिकेशन मध्ये दोन टाईप होते, एक डॉट प्रोडक्ट आणि एक आहे क्रॉस प्रोडक्ट. जर दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन स्केलार क्वांटिटी असेल तर स्केलार प्रोडक्ट असतं, आणि जर त्याचं वेक्टर क्वांटिटी असेल तर ते वेक्टर प्रोडक्ट असतं. लक्षात आलं? एक्झाम्पल दिलं. खूप छान. आता बाळा आपण बघूया त्याच्या काही प्रॉपर्टीज. मग प्रॉपर्टीज ऑफ स्केलार प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. पहा बेटा, एक्झाम्पल पाहून घे. प्रॉपर्टीज मध्ये फर्स्ट प्रॉपर्टी काय असणार आहे पहा बाळा. मी इथं इट इज द product of its magnitude. It is the product of its magnitude with the cosine angle between them. सर कोणामध्ये जर माझ्याकडे दोन वेक्टर असतील, कोण वेक्टर आहे? हा आहे वेक्टर 1, हा आहे वेक्टर 2. वेक्टर ए, वेक्टर बी, हे दोन वेक्टर, वेक्टर ए, वेक्टर बी, या दोघातला अँगल आहे थीटा. मी डॉट प्रोडक्ट काढतोय किंवा स्केलर प्रोडक्ट. इट इज द प्रोडक्ट ऑफ इट्स मॅग्निट्यूड. प्रोडक्ट कोणाच्या? त्याच्या मॅग्निट्यूडच्या. म्हणजे कोण आहे? वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ इट्स मॅग्निट्यूड. ए वेक्टरची मॅग्निट्यूड ए, बी वेक्टरची बी, म्हणजेच फक्त काय येणार आहे? ए बी विथ कोणासोबत आहे? पहा बेटा इथं लक्ष दे. कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम. या दोघातला अँगल कोण आहे? थीटा. याच्यासोबत कोण? कोसाइन अँगल बिटवीन देम. कॉस ऑफ थीटा पुटअप करायचं आहे. मग ए बी कॉस ऑफ थीटा. सर हा झाला तुमचा डॉट प्रोडक्ट. जर डॉट प्रोडक्ट असेल तर कॉस ऑफ थीटा, आणि क्रॉस प्रोडक्ट असेल तर साइन ऑफ थीटा. फक्त एवढं लक्षात ठेव बेटा, फॉर्म्युला चुकणारच नाही तुझा. लक्षात येते? वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू ए बी कॉस ऑफ थीटा. हा फॉर्म्युला झाला. सर आता हा तुमचा जो डॉट प्रोडक्ट आहे, हा डॉट प्रोडक्ट मॅक्झिमम असतो का? मॅथमॅटिकली मी याला असं म्हणू शकतो. मग याला मी असं म्हणू शकतो का सर? मॅथमॅटिकली मॅथमॅटिकली हे आहे आणि हे तुमचं स्टेटमेंट आहे. पहिला पॉईंट क्लिअर झाला सर. इट मे बी मॅक्झिमम ऑर मिनिमम. मग आता सर तुमचा हा डॉट प्रोडक्ट कधी कधी पॉझिटिव्ह असतो, कधी कधी निगेटिव्ह असतो, कधी पॉझिटिव्ह असतो आणि कधी निगेटिव्ह असतो. पहा बेटा, डॉट प्रोडक्ट is a positive if theta is less than 90 degree. थीटा किती असेल? 90 पेक्षा कमी असेल, म्हणजेच कसा सर? थीटा लेस दॅन 90 तरच फक्त काय डॉट प्रोडक्ट पॉझिटिव्ह. नंतर डॉट प्रोडक्ट विल बी negative if theta is greater than 90 and less than 180 असेल. 90 पेक्षा जास्त आणि 180 पेक्षा छोटा म्हणजे तुमचा थीटा आहे. कोणापेक्षा मोठा आहे? 90 पेक्षा मोठा आहे का? आणि हा कुणापेक्षा छोटा आहे? 180 पेक्षा. असं चालतंय का? थीटा इज ग्रेटर दॅन 90 डिग्री अँड लेस दॅन 180 डिग्री. सर जर असं असेल तर याला आम्ही असं म्हणतोय सर हे आहे तुमचा पॉझिटिव्ह आणि हा आहे तुमचा निगेटिव्ह डॉट प्रोडक्ट. मग सर याला मी असं म्हणू शकतोय का? लेस दॅन असेल तर याला मी असं म्हणतोय ॲक्यूट अँगल. कोणता अँगल? अक्यूट अँगल. आणि हा आहे ऑब्टूस अँगल.
acute, obtuse. If theta is less than 90 degree, then that angle is called as acute angle. And if theta is greater than 90 degree, then the angle is called as obtuse angle. Sir, if theta is equal to 90 degree, then it's called as right angle. कोणता? राईट अँगल. आमचा हा पण पॉईंट क्लिअर झाला सर. मॅथमॅटिकली कसं लिहू शकतोय आणि मग आम्ही अँगल काढतोय सर. मॅथमॅटिकली प्रूव्ह करा. नेक्स्ट पॉइंट कोणता बेटा? मॅथमॅटिकली हे इथं आहे. कोण आहे? वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू काय येणार आहे? AB cos of theta, then angle between them, but theta is equal to काय येणार आहे? Angle is theta is equal to cos inverse of vector A dot vector B and mod of AB. हे सर mod काय आहे? Magnitude of vector AB, that means only AB. Theta cos theta is equal to हे गुणाकारातलं भागाकारात गेलं. हे फार सोपं आहे बेटा. Theta is equal to cos inverse of A dot B, vector A dot B divided by magnitude of AB, म्हणजे इकडचा AB इकडे आला. हा तुमचा अँगल निघाला. आता पहिली प्रॉपर्टी लक्षात आली. इट इज द प्रोडक्ट ऑफ इट्स मॅग्निट्यूड विथ द कोसाइन अँगल बिटवीन देम. सेकंड काय होती? डॉट प्रोडक्ट कधी पॉझिटिव्ह असतो तर कधी निगेटिव्ह असतो. सर थीटा तुमचा लेस दॅन 90 असेल तर पॉझिटिव्ह, ग्रेटर दॅन 90 अँड लेस दॅन 180 असेल तर तुमचा निगेटिव्ह असेल. नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण बघतोय मॅथमॅटिकली आपण बघतोय वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू AB cos थीटा and theta is equal to cos inverse of vector A dot vector B divided by mod of AB. सर हे मॅथमॅटिकल झालं. नेक्स्ट पॉइंट, इट मेट बी मॅक्झिमम कधी असतो आणि मिनिमम कधी असतो? डॉट प्रोडक्ट विल बी मॅक्झिमम व्हेन थीटा इज 0 डिग्री. जर दोन वेक्टर एकमेकाला पॅरलल असतील तर त्या दोघांचा डॉट प्रोडक्ट हा असतो मॅक्झिमम. आणि जर दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील म्हणजे ऑर्थोगोनल असतील तर त्यावेळेस त्यांचा डॉट प्रोडक्ट काय असतो? मिनिमम म्हणजे 0 असतो. लक्षात ठेव. इफ टू वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर, दॅट मीन्स द अँगल बिटवीन देम इज 0 डिग्री. मग आता तिसरा पॉईंट आम्ही लिहू शकतो का? आधी पाहून घे बेटा. इथं मी नेक्स्ट पॉईंट सांगतो. डॉट प्रोडक्ट मॅक्झिमम केव्हा होता आणि मिनिमम केव्हा होता? पहा नेक्स्ट पॉइंट कोणता होता आपला? डॉट प्रोडक्ट इज मॅक्झिमम इफ थीटा इज इक्वल टू 0 डिग्री. मग सर 0 आहे म्हणजे दोन वेक्टर पॅरलल असतील तरच कंडिशन आहे. म्हणजे काय होत असतं पहा बेटा? वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू AB cos of theta. If cos 0 is equal to 1, theta 0 असेल तर मग आपण काय म्हणू शकतो? वेक्टर A डॉट वेक्टर B इज इक्वल टू AB. ही आहे तुमचं मॅक्झिमम डॉट प्रोडक्ट. मॉड मॅग्निट्यूड ऑफ AB आलं फक्त. म्हणजे वेक्टर हा काय आला आपला? डॉट प्रोडक्ट maximum when theta is 0. Next आपण dot product is minimum if theta is equal to 90. काय होईल? वेक्टर A dot वेक्टर B is equal to AB cos of theta. Cos of 90 0. पाहिलं cos 0 ची व्हॅल्यू 1 आहे. इथं cos 90 ची व्हॅल्यू वेक्टर A वेक्टर B इज इक्वल टू 0. हे आहे मिनिमम. कोणता प्रोडक्ट? डॉट प्रोडक्ट बघतोय.
प्रोडक्ट मॅक्झिमम कधी इफ थीटा इज इक्वल टू 0 आणि मिनिमम केव्हा इफ थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. लक्षात आलं? मग हाही पॉईंट आपला क्लिअर झाला. आता होतं काय कधी कधी इफ इन ऑर्थोगोनल कॉम्पोनंट्स मध्ये सर ऑर्थोगोनल कॉम्पोनंट्स किती होते? 3 होते बेटा. कोणते कोणते होते? युनिट वेक्टर आय, युनिट वेक्टर जे, युनिट वेक्टर के. मग सर हा तुमचा असेल समजा आय जे के, आय जे के हे ऑर्थोगोनल असतील. सर या दोघातला अँगल किती आहे? 90 डिग्री. या दोघातला 90, या दोघातला 90. In terms of orthogonal components कोणते कोणते? I dot j is equal to j dot k is equal to k dot I. आता जर समजा हे ऑर्थोगोनल कॉम्पोनंट्स आहेत म्हणजे राईट अँगल आहेत म्हणजे अँगल 90 आहे. अँगल 90 आहे म्हणजे काय असणार आहे? डॉट प्रोडक्ट 0. सर हा झाला तुमचा डॉट प्रोडक्ट. मग याला मी असं म्हणतो इन टर्म्स ऑफ ऑर्थोगोनल कॉम्पोनंट इफ युनिट वेक्टर आय डॉट जे, जे डॉट के, युनिट वेक्टर के डॉट आय इज ऑलवेज ए नल वेक्टर. कोणता वेक्टर झाला? नल. सर नल वेक्टर कशाला म्हणायचं? ज्या वेक्टरची मॅग्निट्यूड 0 आहे त्या वेक्टरला आम्ही नल वेक्टर असं म्हणतो. द वेक्टर विच हॅज अ 0 मॅग्निट्यूड इज कॉल्ड नल वेक्टर. हाही आमचा पॉइंट क्लिअर होतोय. तर बेटा लक्ष दे, नल वेक्टर कशाला म्हणतोय? ज्याची मॅग्निट्यूड 0 आहे. मग आता सर आम्ही इन टर्म्स ऑफ ऑर्थोगोनल मध्ये बघितलं इफ अ युनिट वेक्टर गिव्स अ डॉट प्रोडक्ट विथ इटसेल्फ. जर समजा तो एखादा वेक्टर स्वतः सोबतच असेल तर काय होत असतं? आय डॉट आय इज इक्वल टू जे डॉट जे इज इक्वल टू के डॉट के. सर आता जर दोन वेक्टर असतील समजा हा आय हा, हे दोन वेक्टर एकमेकाला कसे आहेत? हा पण आय आहे, हा युनिट वेक्टर आय असेल आणि हा पण युनिट वेक्टर आय असेल. दोघातला अँगल किती बेटा इथं पहा? दोघातला अँगल थीटा इज इक्वल टू किती आहे? 0 डिग्री असेल. जर थीटा 0 असेल तर तुमचा डॉट प्रोडक्ट मॅक्झिमम असतो म्हणजेच फक्त तुमचा युनिट वेक्टर असतो. म्हणजे तुमचा काय येणार आहे? 1. आणि ज्याची मॅग्निट्यूड 1 असेल त्याला आपण काय म्हणतोय? युनिट वेक्टर म्हणतोय बाळा. कोणता वेक्टर म्हणतोय? युनिट वेक्टर. लक्षात येते? द वेक्टर विच हॅज ओनली 1 मॅग्निट्यूड दॅट इज कॉल्ड ॲज अ युनिट वेक्टर अँड 0 मॅग्निट्यूड नल वेक्टर. लक्षात येते? मग आता हे पॉइंट्स आमचे क्लिअर झाले. जर असं होत असेल इफ अ वेक्टर गिव्स अ डॉट प्रोडक्ट विथ इटसेल्फ देन काय होत असेल? जर माझ्याकडे असं असेल, एक एक्झाम्पल देते बाळांनो तुम्हाला. वेक्टर ए डॉट वेक्टर ए इज इक्वल टू हा तुमचा ए, दोघातला अँगल किती असेल? 0. कॉस ऑफ 0 ची व्हॅल्यू काय? 1. म्हणजे तुमचा ए इंटू ए काय येणार आहे? यालाच मी ए स्क्वेअर. म्हणजे सर मॅग्निट्यूड मध्ये काय करतोय आपण? फक्त ए. मग हा तुमचा ऑलवेज आहे युनिट वेक्टर. मॅग्निट्यूड ऑफ ए स्क्वेअर कोणाची मॅग्निट्यूड आहे? सर ए स्क्वेअरची मॅग्निट्यूड काढायची. याची मॅग्निट्यूड काढणे म्हणजे काय? अंडर रूट मध्ये त्याचा स्क्वेअर करणे. मग ए स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय आहे? ए. ऑलवेज ए युनिट वेक्टर. If two same vector or a unit vector gives a dot product with itself, then the form product or the form vector is always a unit vector. लक्षात ठेवायचं. हा झाला आपला डॉट प्रोडक्ट और स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. पहिला पॉइंट तुमच्या लक्षात आला. दोन वेक्टरचा गुणाकार कोणती क्वांटिटी पाहिजे? स्केलर, तरच तो डॉट प्रोडक्ट आहे किंवा स्केलर प्रोडक्ट आहे. सेकंड मध्ये आपण बघतोय
स्केलर प्रोडक्ट काय असतो, पॉझिटिव्ह कधी असतो कधी निगेटिव्ह असतो. जर अँगल तुमचा 0 to 90 च्या मध्ये असेल त्याला ॲक्यूट अँगल. इफ अँगल इज ॲक्यूट ऑर लेस दॅन 90 असेल तर तुमचा पॉझिटिव्ह आहे. डॉट प्रोडक्ट विल बी निगेटिव्ह इफ द अँगल इज ग्रेटर दॅन 90 अँड लेस दॅन 180 असेल तर तुमचा डॉट प्रोडक्ट हा निगेटिव्ह असतो. त्याला आपण ऑब्ट्यूस अँगल असं म्हणतो. मॅथमॅटिकली आपण त्याला कसं पुटअप केलं होतं, वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू ए बी कॉस ऑफ थिटा. मग थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ वेक्टर ए डॉट वेक्टर बी डिवाइड बाय मॉड ऑफ ए बी. नेक्स्ट प्रॉपर्टी काय पाहिली बाळांनो, इफ टू वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर or the angle between two vectors is 0, then the dot product will be maximum and dot product will be minimum if the two vectors are perpendicular to each other. जर दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर डॉट प्रोडक्ट हा असतो मिनिमम, पॅरलल असतील तर डॉट प्रोडक्ट हा असतो मॅक्सिमम. ऑर्थोगोनल कॉम्पोनंट्स मध्ये जर i डॉट j, j डॉट k, k डॉट i ऑलवेज अ नल वेक्टर. पण काय होईल सर जर दोघांचा डॉट प्रोडक्ट असेल, कोणाचा आईचा जे सोबत जेचा के सोबत केचा आई सोबत. सर आईचं जावाचं जमत नसतं, जावाचं काकच जमत नसतं, म्हणून इथं काय येतं 0. आय डॉट आय 1, जे डॉट जे 1, के डॉट के 1. आय एकच असतात, जावा जावा एकच असतात, काका काकू एकच असतात. एक म्हणजे युनिट वेक्टर. प्रॉपर्टीज इथं कन्फ्युजन व्हायचं नाही बाळा, हे खूप महत्वाचं आहे. आय डॉट आय 1, जे डॉट जे 1, के डॉट के 1. उलट जमतच नाही. आय डॉट के 0, जे डॉट के 0, के डॉट आय 0. काही उलट काही करा जमणार नाही, फक्त आय आय जे जे के के 1 असेल. हा आहे तुमचा डॉट प्रोडक्ट. याच्यामध्ये डाऊट्स असतील विचारायचे. नेक्स्ट आपण स्टार्ट करतोय वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स, त्यालाच आपण क्रॉस प्रोडक्ट पण असं म्हणतोय. बघून घे, डाऊट्स विचारून घे.